श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 9 डिसेंबर 2023 शनिवार, भागवत एकादशी. उद्याच्या दिवशी संध्याकाळी आईने मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. ही वस्तू कोणती आहे, नंतर त्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, 9 डिसेंबर 2023 रोजी आलेली भागवत एकादशी ही शनिवारी आलेली आहे. कोणत्याही शनिवारी किंवा अमावस्या तिथीला आपण ज्यावेळेस कोणतेही उपाय करतो, सेवा करतो, त्या अत्यंत प्रभावशाली ठरतात. त्यामुळे उद्याच्या दिवशी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. यामुळे मुलांच्या मागे काही दोष असतील तर ते नाहीसे होतील, त्यांच्यावरती कोणतीही संकट, विघ्न येणार नाहीत. एवढा हा प्रभावी उपाय आहे. अगदी लहान मुलांपासून म्हणजे 1 वर्षाच्या मुलापासून ते मोठ्या म्हणजे शाळेत जाणाऱ्या किंवा कॉलेजला जाणाऱ्या, अगदी नोकरी व्यवसाय करणाऱ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करता येईल. आईसाठी आपली मुलं कितीही मोठी झाली तरी ती लहानच असतात. त्यामुळे आईने केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. तर बघा, आपली एकापेक्षा अधिक मुलं असतील, आपली मुलं बाहेरगावी आजी आजोबांकडे असतील किंवा दुसऱ्या कोणाकडे शिकायला असतील, तरी देखील हा उपाय करता येईल. कारण आईने जरी हा उपाय नाही केला तर तिथे राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडून आपण हा उपाय करून घेऊ शकतो. पण अगदीच तुमची मुलं हॉस्टेलला किंवा बाहेरगावी शिकायला असतील तर मग अशा वेळेस हा उपाय करता येणार नाही. बघा, आपल्या घरामध्ये असलेलं लहान मूल असतं, 1 ते 1.5 वर्षाचं असतं, पण ते खूप हट्टीपणा करत असतं. मोबाईलसाठी म्हणा किंवा खाण्यापिण्यासाठी चिडचिड करत असतं. त्यामुळे एक आई म्हणून आपल्याला ती चिंता सतावत असते की आपल्या मुलाला काही नजरदोष झालेली आहे का. तर मग तुमच्या मनात जर अशी शंका असेल तर तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा. यासोबतच काही मोठी मुलं असतील, शाळेत जाणारी असतील किंवा कॉलेजला जाणारी असतील, वयात आलेल्या मुलांच्या बाबतीत तर आपण पाहतोच की मुलं आई-वडिलांवरती सतत चिडचिड करतात, राग-राग करतात. मोबाईलचं त्यांना व्यसन लागलेलं असतं, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसतं. कारण ती आधी खूप हुशार असतात, पण काही कारणास्तव अचानक अभ्यास करणं बंद करतात आणि मग त्यांची प्रगती कुठेतरी थांबते. अशा वेळेस आई म्हणून आपल्याला ती चिंता सतावत असते आणि या स्पर्धात्मक युगामध्ये आपल्या मुलाला टिकून राहायचं असेल, त्यांना कष्ट घ्यावे लागतील, मेहनत ही करावीच लागेल. कारण नुसत्या सेवा किंवा उपाय करून काहीही होत नसतं. पण जर काही नजरदोषामुळे मुलं असं वागत असतील, म्हणजे हट्टीपणा करत असतील, घरातील इतर सदस्यांवर चिडचिड करत असतील, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल, तर मग आईने हा उपाय करायला काही हरकत नाही. यासोबतच तुमची मुलं जर अगदी मोठी असतील, नोकरी व्यवसाय करणारी असतील, त्यांच्या बाबतीतही हा उपाय करू शकता. कारण नोकरी व्यवसायामध्ये म्हणावं तसं यश त्यांना मिळत नाही, म्हणून ते घरामध्ये राग-राग करतात, चिडचिड करतात. म्हणजे कुटुंबियांसोबत आणि इतर सहकाऱ्यांसोबत त्यांचे मतभेद असतात, त्यांच्याशी त्यांचं पटत नाही. यासाठी सुद्धा आईने मुलांसाठी हा उपाय करावा. अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे त्यांचे जे काही दोष आहेत ते नाहीसे होतात. हा उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे. आता अगदीच मुलं बाहेर गेलेली असतील तर ती आल्यानंतर सुद्धा रात्री 12च्या आत तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय तुम्ही देव्हाऱ्यासमोर करायचा आहे. आता बऱ्याच जणांचं देवघर हे किचनमध्ये असतं किंवा तिथे पुरेशी जागा नसते. तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या घराच्या हॉलमध्ये मध्यभागी हा उपाय केला तरीही चालेल. तर मुलांना आता कोणत्या दिशेकडे तोंड करून आपल्याला बसवायचं आहे, तर दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला मुलं बसली तरीही चालतील. आता ह्या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे, 4 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. मसाल्यातल्या ज्या 4 मिरच्या असतात त्या घ्यायच्या आहेत. त्यासोबतच आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. आणि ह्या 2 वस्तू आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतातच. आणि यासोबत अजून 2 वस्तू घ्यायच्या आहेत. त्या म्हणजे आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर काळी मोहरी आपली स्वयंपाकघरातली घेतली तरी चालेल. पण पिवळ्या मोहरीचा प्रभाव हा थोडासा जास्त असतो. त्यामुळे तुमच्या घरात नसेल तर विकत आणा. आणि यासोबतच अजून एक वस्तू घ्यायची आहे. ती म्हणजे आपल्याला 4 अख्ख्या लवंगा घ्यायच्या आहेत. दुसऱ्या उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात. नवीन एक पॅकेटच आणून ठेवायचं आणि त्यातल्या 4 लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत. आता एकापेक्षा अधिक मुलं असतील म्हणजे 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळ्या वस्तू आपल्याला काढून ठेवायच्या आहेत. अशाच प्रकारे या 4ही वस्तू, लाल अख्ख्या मिरच्या, पिवळी मोहरी, खडे मीठ आणि 4 अख्ख्या लवंगा 2 मुलांसाठी वेगवेगळ्या वाटीमध्ये तुम्हाला काढून ठेवायच्या आहेत. सगळ्यात आधी मुलाला तुम्हाला बसवायचं आहे. एखाद्या पाटावर बसवा, नाही तर एखाद्या स्टूलवर बसवलं तरीही चालेल. जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायचं आहे आणि मुलाला जिथे बसवलेलं आहे तर मुलाच्या डोक्यापासून पायापासून परत डोक्यापर्यंत असं गोलाकार आकारामध्ये 7 वेळा ह्या वस्तू आपल्याला उतरून घ्यायच्या आहेत. उतरून घेत असताना आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची की मुलांच्या मागे जे दोष आहेत ते नाहीसे व्हावेत, इडापिडा टळावी, माझ्या मुलांच्या मागे असणारी सर्व संकट विघ्न दूर व्हावीत, असं मनोमन आपल्याला इच्छा व्यक्त करायची. किंवा तुम्ही तोंडाने बोलूही शकता की इडापिडा टळू दे, विघ्न दूर होऊ देत.
माझ्या मुलांच्या मागची सर्व संकटं दूर होऊ देत, असं तुम्ही बोलू शकता. अशा प्रकारे 7 वेळा उतरून घ्यायचे आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये चूल असेल तर चुलीमध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आहे. आता तुमच्याकडे चूल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्या वड्या तुम्हाला थोडंसं तूप टाकून प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये हे सर्व साहित्य टाकायचं आहे. आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर जर ठसका उडाला तर तुमच्या मुलाला काहीही दोष लागलेले नाहीत असा अर्थ समजावा. आणि जर या मिरच्यांचा ठसका नाही झाला तर याचा अर्थ तुमच्या मुलांच्या मागे खूप नजरदोष होते, वाईट बाधा होत्या, संकटं होती, त्या सर्व दूर झालेल्या आहेत असा अर्थ त्याचा निघतो. आता तुम्ही पहिल्या मुलावरून हा उपाय केल्यानंतर लगेचच दुसऱ्या मुलावरून हा उपाय करणार असाल तर त्यासाठी मग तुम्हाला दुसरं मातीचं भांडं घ्यायचं किंवा तुम्ही ताम्हण घेऊ शकता. त्यामध्ये अशाच तुम्हाला कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. त्यामध्ये थोडंसं तूप टाकायचं. दुसऱ्या मुलावरून केलेला उपाय हा आपल्याला दुसऱ्या ताम्हणामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. कारण प्रत्येक मुलाला नजरदोष वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते आणि प्रत्येकाचा उपाय जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने करायचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ठसका झाला तर तुमच्या मुलाला काहीही नजरदोष झालेले नाहीत आणि ठसका नाही झाला तर याचा अर्थ काहीतरी विघ्न, संकट, बाधा त्यांच्या मागे आहेत असा त्याचा अर्थ होतो. तर बघा, चूल प्रत्येकाच्या घरात नसते, मातीचं भांडं नसेल तर तुम्ही गॅसवरती सुद्धा हा उपाय करू शकता. गॅसचे 2 हे बर्नर असतातच. एकापेक्षा अधिक मुलं असतील तर पहिल्या मुलावरून हा उपाय केल्यानंतर त्या गॅसवरती तुम्हाला एक तवा ठेवायचा आणि त्या तव्यावरती तुम्ही ह्या वस्तू टाकून देऊ शकता. आणि दुसऱ्या मुलावरून हा उपाय केल्यानंतर दुसऱ्या गॅस बर्नरवरती एक तवा ठेवा किंवा भांडं ठेवा. त्या भांड्यामध्ये ह्या वस्तू टाकून द्या. अशा प्रकारेही तुम्ही हा उपाय करू शकता. साधा सोपा उपाय आहे, पण शनिवारी केल्यामुळे तुमच्या मुलांच्या मागे असलेले राहू, केतू जे काही ग्रहदोष असतील ते नाहीसे होतील, नजरबाधा नाहीशा होतील आणि त्यांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा काही प्रमाणात तरी कमी होईल, एवढा हा प्रभावी उपाय आहे. तुमची मुलं एखाद्या नातेवाईकाकडे असतील, म्हणजे आजी आजोबांकडे असतील, मावशीकडे असतील, तर त्या नातेवाईकांकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. आजीने किंवा मावशीने हा उपाय केला तरीही चालेल. पण तुमची मुलं जर हॉस्टेलला वगैरे राहत असतील तर अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. त्यामुळे ज्यांना हा उपाय करणं शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशी आवर्जून हा उपाय करावा आणि तुमचा अनुभव जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये शेअर करावा. तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.